विशाखा सभागृहात रंगली किशोर कुमार यांच्या गीतांवर आधारित मेलोडियस गीतांची महफिल. श्रीनिवास सोनवणे यांच्या सुमधुर वाणीतून किशोर कुमार यांची गीतं सादर. श्रीनिवास सोनवणे यांच्या गायकीतून किशोर कुमार यांच्या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध. नाशिकच्या चांदवड येथील हॉटेल स्वामी प्राईड आयोजित आणि रेवत्रीसी प्रोडक्शन श्रीनिवास सोनवणे प्रस्तुत नाशिक शहरातील गंगापूर रोडलगत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील विशाखा सभागृहात दिल आज शायर है मेलोडियस सॉफ्ट किशोर कुमार या सूर सम्राट किशोर कुमार यांच्या गीतावर आधारित गीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महान गायक सूर सम्राट किशोर कुमार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या गीत मैफिलीत किशोर कुमार यांचं निस्सीम भक्त असलेले व त्यांच्या शैलीत गायन करणारे प्रसिद्ध गायक श्रीनिवास सोनवणे यांनी हुबेहूब किशोर कुमारांच्या शैलीत अतिशय सुरेल आवाजात अनेक गीतं सादर केली. जसं की ये शाम कुछ अजीब थी, गीत गाता हूं मैं, रुक जाना नहीं, घुंघरू की तरह, चलती रहे जिंदगी, अपने जीवन की उलझन, कैसे कहे हम, ये जीवन है, मेरा जीवन कोरा कागज, जिंदगी का सफर, ये लाल रंग इत्यादी 24 गीतं, तीही केवळ एकट्यानं तब्बल 2.5 तास गाऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. हम भी चले जैसा किसी ने मेरा तोड़ा, अपने जीवन की उलझन को ये जीवन है, मंजिलें अपनी जगह है, इसका रास्ता देखे, जगत की ऐसी है, जीवन से भरी तेरी आंखें, लाल रंग मेरा जीवन कोरा कागज. वयाच्या 60व्या वर्षी सलग 2.5 तास गायन करून त्यांनी उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली. याबाबत अनेक रसिकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं. गेली 35 वर्ष किशोर कुमार यांच्यावर असलेलं प्रेम आणि स्वतः केलेली संगीत साधना आणि मेहनत प्रत्येक सुरात जाणवत होते. संगीत प्रेमींनी खेळवून संमोहित करण्याची ताकद श्रीनिवास सोनवणे यांच्या आवाजात असल्याची चर्चा उपस्थित रसिकांमध्ये होती. या मैफिलीत किशोर कुमार विथ अनप्लग हा एक नवीन गायनाचा प्रयोग देखील करण्यात आला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीची शानदार सूत्रसंचलन प्रवीण पोद्दार यांनी किशोरदादांच्या विविध किस्से, आठवणी आणि विविध कलाकारांची मिमिक्री करत या मैफिलीत चांगलीच रंगत आणली. या कार्यक्रमाला उत्कृष्ट ध्वनी कैलास काळे यांच्याकडून लाभला. याबाबत अधिक माहिती कार्यक्रमाचे आयोजक व प्रसिद्ध गायक श्रीनिवास सोनवणे यांनी केली आहे. आज किशोर कुमारांचा गाण्याचा प्रोग्राम केल्यामुळे मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान आणि एक शांतता लाभली. किशोर कुमारांचे गाणे असे आहेत की त्याचा मी खूप मोठा फॅन आहे. मी फार पूर्वीपासून किशोर कुमार यांचे कार्यक्रम करत आलेलो आहे. कालिदासला कार्यक्रम झाले, पसामध्ये, पुण्याला झाले, मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. पण बऱ्याच दिवसानंतर मला किशोर कुमारचा कार्यक्रम करायचाच होता. म्हणून आज हा कार्यक्रम झाला आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्याला लोकांनी दाद दिली. प्रेक्षक अतिशय खुर्चीवर बसलो, हल्लेसुद्धा नाही. जे प्रेक्षक आलेले, प्रेक्षक हा खुर्ची सोडेल असं झालेला आहे. त्यामुळे कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. किशोर कुमारांचे गाणे घेऊन माझ्या मनाला एक वेगळं समाधान लाभलं. या गीत कार्यक्रमाचं आयोजन हॉटेल स्वामी प्राईड चांदवड यांच्या वतीने करण्यात आलं होतं. हॉटेल स्वामी प्राईड हे चांदवडमध्येच नाही तर नाशिक जिल्ह्यात प्युअर व्हेज रेस्टॉरंट, लॉजिंग, बँक्वेट हॉल व लॉन्स, लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा व इतर मंगल कार्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी व उत्कृष्ट लोकेशनवर असलेलं उत्कृष्ट डेस्टिनेशन आहे. याविषयी अधिक माहिती श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे. हायजेनिक जेवण, चवदार जेवण अतिशय चांगलं. त्यानंतर राहण्यासाठी 24 रूमचं लॉजिंग आहे तिथे. त्याच्यानं 250 ते 200 लोकांना एक छोटा बँक्वेट हॉल आहे की जिथे तुम्ही वाढदिवस, ॲनिव्हर्सरी, कुठलेही छोटे फंक्शन करू शकतात. त्यानंतर एक 800 लोकांचा मागच्या साजा एक हॉल केलेला आहे, बँक्वेट हॉल, AC केलेला आहे तो. तिथे लग्न कार्यक्रम, मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत 4 महिन्यापासून सुरू झालेला आहे. तर माझ्या ते 15 लग्न तिथे आजपर्यंत होऊन गेलेले आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. याला कारण असं की हायवेवर आहे, इझी अप्रोच आहे
वातावरण हवेशीर आहे. ऐन भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोकांना तिथं ऊन जाणवलं नाही आणि आजूबाजूला डोंगर निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर काही विचारूच नका, तिथे धबधबे चालतात, गार हवा सुटलेली असते. समोर रेणुका देवीचं मंदिर आहे, डोंगरावरती चंद्रेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे, मागे गणपतीचं इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, पुढे वर्दडीला शनी मंदिर आहे. असं सर्व चारही बाजूनी सानिध्याचं पॉझिटिव्ह टॉपू येतं. नाशिककर आता जेवढ्यांना माहीत आहे किंवा ज्या लोकांना त्या रस्त्यावरून जावं लागतं तर तिने अवश्य स्वामी प्राईडला थांबून नाश्ता करणे, जेवण करणे तिथे राहू शकतात. भविष्यात त्यांना काही मोठा फंक्शन करत असेल तरी ते येऊन करू शकतात, कारण नाशिकपासून चांदवड आमचं अवघ्या 60 किलोमीटर आहे. एका तासामध्ये माणूस तिथे पोहोचतो. यावेळी आयोजकांनी पुढील कार्यक्रम रोमॅन्टिक किशोर या संकल्पनेतून साकारणार असल्याचं जाहीर केलं. तसेच किशोर कुमार यांची रोमॅन्टिक गाणी आपल्या सर्वांना पुढील कार्यक्रमात ऐकायला मिळणार असल्यानं सर्व श्रोते यासाठी उत्सुक आहेत. किशोर कुमार यांना आठवणी ठेवणाऱ्या या रम्य संध्याकाळी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संगीतप्रेमी नागरिकांनी विशेष गर्दी केल्याचं दिसून आलं. काही गायक किशोर कुमार जगतात, तुम्ही त्यापैकीच एक आहात हे वाक्य कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या तोंडी होतं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.